नमस्कार. तसं बघायला गेलं, ऐकायला गेलं तर अतिशय सोपा वाटणारा, परंतु रुग्णाला अत्यंत त्रासदायक होणारा आणि वैद्याचीही परीक्षा पाहणारा आजार म्हणजे जळवात आपण म्हणायला म्हणतो, परंतु त्या आजाराचं खरं शास्त्रीय नाव आहे पामोप्लांटर सोरियासिस. हा आजार आपणाला जो नेहमीप्रमाणे वाटतो की तळ हाताला तळ पायाला चिरा पडतात, थंडी आली, मातीत खेळलं की होणारा आजार, इथपर्यंत तो मर्यादित नसतो. तर त्याची लक्षणं ही किती गंभीर असू शकतात हे मी तुम्हाला सांगतो. दवाखान्यात कधीकधी शाळेत जाणाऱ्या मुलांना उचलून दवाखान्यामध्ये आणावं लागतं, इतकी त्यांची दयनीय अवस्था असते. तळ हाताला तळ पायाला चिरा पडलेल्या असतात, काही चिरांमधनं तर पस येतो किंवा रक्त येतं, इथपर्यंत त्याची अवस्था गेलेली असते. तर ही जी अवस्था असते ही साध्या पाददारी किंवा ज्याला आपण जळवात म्हणतो या आजाराची नाहीत, तर पामोप्लांटर सोरियासिस या आजाराची ती लक्षणं आहेत. तर काय काय होतं की अगदी जी रोजची आपली कामं आहेत छोटी छोटी, ती कामंसुद्धा त्या रुग्णाला करायला जमत नाहीत. म्हणजे दरवाजा उघडणे, लॅच उघडणे किंवा साधं कुठलंही वजन उचलणे, गाडी चालवणे, फोर व्हीलर चालवणे यासारख्या गोष्टीसुद्धा त्याला अतिशय त्रासदायक होतात. कारण हातामध्ये ज्या चिरा पडलेल्या असतात इथं नर्व सप्लाय हा भरपूर जास्त प्रमाणामध्ये असतो, त्यामुळे इथं होणाऱ्या वेदना ह्या खूप तीव्र स्वरूपाच्या असतात. महिलांना विशेषतः स्वयंपाक करणे, भांडी धुणे किंवा लहान मुलांची काळजी घेणे, स्वतःचे कपडे घालणे यासुद्धा गोष्टी त्रासदायक व्हायला लागतात. त्याचप्रमाणे पर्सनल ज्या गोष्टी असतात की कपड्या शर्टाची बटणं लावणं यासारख्या गोष्टीसुद्धा रुग्णांना जमत नाहीत. आणि ह्या गोष्टी जेव्हा क्रॉनिक होतात, बरेच दिवस बरेच महिने औषध घेऊनही बऱ्या होत नाहीत, तेव्हा आता रुग्ण निराशेच्या गर्तेमध्ये जातो, तो एका कोशामध्ये जातो, समाजापासून दुरावला जातो. कारण कुठेही गेले की पहिलं आपण काम करतो ते म्हणजे हस्तांदोलन करतानाच त्याला एक प्रकारचा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो की लोकांच्या ज्या नजरा असतात, अनाहूत सल्ले असतात, याच्याने तो त्रस्त होऊन जातो. त्यामुळे मित्रांमध्ये मिसळणे, समाजात जाणे, नातेवाईकांमध्ये मिसळणे या गोष्टींपासून तो दूर जातो. आणि हा आजार फक्त शारीरिक स्तरावर न राहता तो मानसिक आणि सामाजिक स्तरावर सुद्धा रुग्णांना त्रास देत असतो. तर हा आजार इतका सेन्सिटिव्ह आहे सोरियासिस हा आजार की छोट्या छोट्या घटनांचा सुद्धा याच्यावरती परिणाम होत असतो. म्हणजे किती, अगदी ऋतू बदल झाला, पावसाळ्यामध्ये अदरवाईज ज्याची लक्षणं अतिशय कमी असतात, थंडी यायला लागली की लगेचच त्रास, ऋतू बदलला की लगेचच त्रास होतो, कधी काही कारणांमुळे अँटीबायोटिक पेन किलर घ्यावी लागली तर या औषधांनी हा आजार बळावतो. महिलांना विशेषतः हॉर्मोन्सची औषधं कधी घ्यावी लागली तर त्याच्यामुळे सुद्धा या आजारामध्ये चढउतार होतात. काही चुकीचं आहारविहार चुकीचा झाला, स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव वाढली, झोप नीट नाही झाली, या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा या आजार जो व्यवस्थित असतो तो सुद्धा बिघडायला लागतो. त्यामुळे या बारीक गोष्टींचा सगळा इतिहास घेऊन त्याप्रमाणे रुग्णाला या गोष्टीचा आहारविहारातले आणि लाईफस्टाईलमधले बदल हे सुचवावे लागतात. तेव्हाच ते जे काही बदल किंवा सुधारणा झालेल्या असतात या टिकाऊ असतात. तर याची जी ट्रीटमेंट असते आधुनिक शास्त्रानुसार त्याचा आपण एक धावता आढावा घेऊया. पहिल्यांदा बेसिक असतं ते म्हणजे रुक्षता आलेली असते, कोरडेपणा आलेला असतो, तो भरून काढण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारची मॉइश्चरायझर्स, इमोलियंट्स ज्याला म्हणतो आपण, ती वापरली जातात. वेगवेगळी औषधी तेलं पण सजेस्ट केली जातात. परंतु हे जर अगदी प्राथमिक अवस्थेत असेल तर त्याच्यामुळे फरक पडतो. पण तिथं जर सोरियासिस असेल, चांगला मुरलेला असेल, त्यामध्ये आनुवंशिकता, हेरिडेटरी लिंक असेल तर केवळ या औषधांनी फरक पडत नाही. त्याला स्टिरॉईडसारखं औषध, मग त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे गट आहेत, त्यातले पॉवरफुल स्टिरॉईडसुद्धा वापरावे लागतात. याच्यानी प्राथमिक अवस्थेतले, मध्यम अवस्थेतले जे आजार आहेत ते व्यवस्थित होतात. परंतु तरीही रोगप्रतिकार शक्तीमध्ये जे होणारे बिघाड असतात, ज्याला आपण ऑटोइम्युन डिसीज म्हणतात, ते जर जास्त बळावले तर तिथे तुम्हाला इम्यून सप्रेसिव्ह किंवा इम्यून मॉड्युलेटर या गटातली मेथोट्रेक्सेटसारखी औषधं वापरावं लागतात. त्याचप्रमाणे कधी कधी गरज असेल तर तुम्हाला अँटीबायोटिकचा सुद्धा, अँटी ॲलर्जिक औषधांचा वापर करावा लागतो. आणि आजार जर फार भयंकर प्रमाणामध्ये वाढला असेल तर तिथे बायोलॉजिकल म्हणून नवीन पद्धतीच्या औषधांची योजना इथे करण्यात येते. परंतु या औषधांनी वारंवार घेऊनसुद्धा रुग्णाचा आजार हा दिवसेंदिवस हा जास्त क्रॉनिक होत जातो. पूर्वी ज्या औषधांनी त्याला सहज बरं वाटायचं
त्या औषधांनी त्याला काही महिन्यांनी काही वर्षांनी बरं वाटत नाही, कारण त्याच्या मुळावरती काम केलेलं नसतं. त्याची जीवनशैली आहे, त्याची जी मानसिक स्थिती आहे, त्याचा आहार विहार आहे, याच्यावरती नीट लक्ष दिलेलं नसतं. त्यामुळे होणारे फायदे जे असतात हे तात्पुरत्या स्वरूपाचे राहतात. तर आयुर्वेदामध्ये विशेषतः आमच्या दवाखान्यामध्ये कल्पतरू आयुर्वेदीय चिकित्सालयामध्ये गेल्या 27 वर्षांपासून आम्ही आत्तापर्यंत 15,000पेक्षा जास्त या पद्धतीचे रुग्ण जेव्हा हाताळलेले आहेत, तेव्हा काही कॉमन आम्हाला पॉईंट्स लक्षात आलेले आहेत की कशामुळं हा आजार होतो, त्यावरती कशा पद्धतीची उपाययोजना करावी आणि कोणत्या गोष्टी कराव्या की ज्याच्यामुळं पुनर्भव जो असतो किंवा वारंवार आजार होणं आहे, ही प्रवृत्तीसुद्धा आपण बऱ्याच प्रमाणामध्ये कमी करू शकतो. तर आयुर्वेदामध्ये माहिती आपल्याला की वात, पित्त आणि कफ हे 3 दोष असतात. कुष्ठविकार म्हणजे त्वचा विकाराला कुष्ठ हाही नामाभिधान आहे. कुष्ठ म्हणजे लेप्रसी नव्हे, आयुर्वेदामध्ये त्वचा विकाराला कुष्ठ ही एक कॉमन परिभाषा वापरली गेलेली आहे. तर या त्वचा विकारांमध्ये तिन्हीही दोष यांचं संतुलन बिघडलेलं असतं. त्यातल्या त्यात विशेषतः आमदोष, क्लेद दोष जेव्हा निर्माण होतो तेव्हा कफदोष बिघडलेला असतो. आणि जेव्हा सेल्स शरीरामध्ये अपरिमित प्रमाणामध्ये तयार होतात, आपल्याला पूर्वीसुद्धा मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सोरियासिसमध्ये ही जी सेल डिव्हिजनची जी सायकल आहे ही बिघडलेली असते आणि ती अनियंत्रित प्रमाणात करण्यासाठी आयुर्वेदानुसार वातदोष हा कारणीभूत असतो. त्यामुळे कफ आणि वातदोषांवर काम करणारी चिकित्सा आपल्याला इथे करावी लागते, म्हणजे ती मुळावरती काम करते. रक्तधातू आहे तो आणि त्वचा याचा अनन्यसाधारण संबंध आहे. आयुर्वेदानुसार गर्भावस्थेमध्ये जेव्हा गर्भ तयार होत असतो तेव्हा रक्तधातूपासूनच त्वचेची निर्मिती होती, असे सुश्रुताचार्य जे आहेत त्यांनी सांगून ठेवलेले आहे. त्यामुळे रक्तधातूवरती चिकित्सा करणं हे फार गरजेचं असतं त्वचा विकारामध्ये. आणि प्रत्येक धातूचं एक मूलस्थान आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर रक्तधातूचं मूलस्थान हे यकृत आणि प्लीहा हे सांगण्यात आलेलं आहे. तर जोपर्यंत तुम्ही हे 2 अवयव अग्निसंस्थेमधले महत्त्वाचे निरुज किंवा निरोगी करत नाहीत, त्यांच्यामधली जे काही दोष असतील ते कमी करत नाहीत, तोपर्यंत रक्तधातूमध्ये स्थिरता निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ती ट्रीटमेंट परिपूर्ण होत नाही. त्यामुळे यावरती ट्रीटमेंटसुद्धा करणं हे पांचभौतिक चिकित्सेचं आमच्या चिकित्सेमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अभ्यंग ही चिकित्सा त्वचा विकारामध्ये अतिशय महत्त्वाची सांगितलेली आहे की जेव्हा त्वचेमध्ये कोरडेपणा येतो तेव्हा तो आलेला जो रुक्षता आहे ती भरून काढण्यासाठी स्निग्ध गुण आवश्यक असतो आणि हा तेल आणि तूप याच्यामध्ये परिपूर्ण असतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जी तेलं आहेत ती या पामोप्लांटर सोरियासिसमध्ये वापरायला सांगितलेली आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा प्रकृती आणि ऋतुमान हे पण लक्षात घ्यावं लागतं. जेव्हा थंडीचा कडाका असतो, तापमान खूप कमी असतं, वृक्षता भरपूर जास्त असते, तेव्हा तुम्हाला जास्त स्निग्धता ज्या औषधांमध्ये आहे अशा पद्धतीची काही जीवनत्यादी यमकसारखी तेलं असतात की ज्याच्यामध्ये तेल आणि घृत, तेल आणि तूप या दोन्हीचाही समावेश असतो, कारण त्याच्यामध्ये स्निग्धता जास्त असते. उन्हाळा जेव्हा येतो तेव्हा खोबरेल तेल जे आहे की जे शीतगुणाचं आहे त्या बेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची औषधं घालून त्याचं सिद्ध तेल बनवलं जातं आणि ते उन्हाळ्यामध्ये या लक्षणांमध्ये वापरलं जातं. वर्षा ऋतू जेव्हा असतो तेव्हा गोमूत्र वापरून काही तेलं महामरीच्यादी तेलासारखी बनवलेली असतात, ती वापरली जातात. तर ही युक्तिपूर्वक योजना ही वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे करावी लागते. त्यामुळे सब घोडे 12% या न्यायाने प्रत्येक पेशंटला एकच औषध, ठराविक औषध देऊन भागणार नाही. त्यामुळं आयुर्वेद म्हणजे फक्त आपण कुठेतरी नुसखे ऐकले, कुठेतरी काही उपाय ऐकले, कुठेतरी कुणीतरी रील पाहिलं तसे उपाय केले आणि सगळ्यांनाच ते उपाय लागू पडतील असं होत नाही. आणि आयुर्वेदाचं हेच वैशिष्ट्य आहे की प्रकृतीनुसार उपाययोजना केली जाते. तर मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती हा आधुनिक शास्त्रामधला हा जो एक महत्त्वाचा घटक आहे, हा सुद्धा आम्ही ट्रीटमेंट देताना नेहमी लक्षात घेतो की बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय. थोडक्यात आपणच सांभाळलेला एखादा कुत्रा असावा आणि त्यांनी मालकाच्या अंगावर धाव घ्यावी आणि मालकाला इजा करावी, हे जसं प्रकार आहे तसा काहीसा प्रकार हा आपल्या शरीरामध्ये होतो. आपल्या रोगप्रतिकारशक्तीने शत्रुपेशींवर हल्ला करायच्याऐवजी आपल्या शरीरातल्या ज्या निरोगी पेशी असतात त्यांच्यावर आपलीच रोगप्रतिकारशक्ती हल्ला करते आणि त्यामुळं त्या नष्ट होतात. त्यामुळं त्वचेची जी पेशी असते
अदरवाईज ज्याचं लाईफ हे 30 डेजपर्यंत असतं ते 10 पटीने फास्ट व्हायला लागतं. त्यामुळे 3 ते 4 दिवसांमध्ये ह्या पेशी मरायला लागतात आणि ह्या मेलेल्या ज्या पेशी असतात, मृत पेशी असतात, त्यांचा थर हा त्वचेवर जमा होतो, जो आपल्याला प्लाक किंवा फ्लेक्सच्या स्वरूपामध्ये असतो. त्वचेमध्ये दारण व्हायला लागतं, चिरा पडायला लागतात. तर ही बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती आहे ती शांत करणं, ती चॅनलाइज करणं हे महत्त्वाचं असतं. केवळ इम्युन सिस्टीम वाढवणं नव्हे तर इम्युन सिस्टीम शहाणी करणं हे गरजेचं असतं. तर त्यासाठी संशोधनातून अनेक आयुर्वेदिक वनस्पती औषधोपचार हे पुढे आलेले आहेत की ते आपण जर केले तर त्याच्यामुळं बिघडलेली रोगप्रतिकारक शक्ती ताळ्यावर येते आणि त्यामुळं त्वचेच्या पेशींमधले जो काही सेल डिव्हिजनचा जो वेग आहे हा नियंत्रित व्हायला लागतो. मानसिक स्वास्थ्य हे त्वचा विकारामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच जाणवते की चिडचिडेपणा असेल, नैराश्य असेल, चिंता असेल, निद्रानाश असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही कितीही चांगली पथ्य पाळली, कितीही चांगले औषधोपचार घेतले, पण मन तुमचं जर ताळ्यावर नसेल तर तुमचे त्वचाविकार हे पूर्णतः आटोक्यात येत नाहीत, वारंवार होत राहतात. कारण काय की जेव्हा मनस्थिती तुमची बिघडते तेव्हा कॉर्टिसॉल, ॲड्रिनॅलिन, हिस्टॅमिन यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स, एन्झाईम्स, केमिकल हे शरीरामध्ये त्यांचा पूर आल्यासारखा येतो. त्यामुळं त्वचेमधला जो काही स्वतःचा एक इम्युनिटी असते ती ढासळते, त्वचेमधला जो अंगभूत स्निग्धपणा असतो तो कमी होतो, त्वचा कोरडी पडायला लागते आणि त्यामुळे ती अनेक प्रकारची इन्फेक्शन, ॲलर्जी कॅच करायला लागते आणि त्वचाविकार वाढायला लागतात. त्यामुळं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित होण्यासाठी उत्तम झोप येणं, व्यायाम व्यवस्थित करणं आणि त्याच्यासाठी काही आयुर्वेदातले सिद्ध असे ज्याच्यावरती अनेक विद्यापीठांमध्ये, अनेक संस्थांमध्ये संशोधन झालेले आहे ती म्हणजे शिरोधारा किंवा तक्रधारा ही ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये औषधी तेल किंवा ताकाची कपाळावरती धार सोडली जाते. त्याच्यामुळं मेंदूमधून तयार होणारे जे नकारात्मक हॉर्मोन आहेत त्यांची पातळी कमी होते, सकारात्मक हॉर्मोनची पातळी वाढते. त्याच्यामुळे आपोआप तुमची रोगप्रतिकारशक्ती व्यवस्थित कार्य करायला लागते. तर ह्या ट्रीटमेंटसुद्धा आमच्या दवाखान्यामध्ये आम्ही नेहमी वापर करतो. पंचकर्म चिकित्सा ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा बहुदोष म्हणजे दोष हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात तेव्हा तुम्हाला त्यांना एक धक्का देण्यासाठी शरीर डिटॉक्सिफिकेशन, शरीर शुद्धीची क्रिया ही करावं लागते. तर त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं कर्म आहे ते म्हणजे विरेचन. विरेचनामुळे होतं काय की पित्तदोष शरीराच्या बाहेर जातो आणि पित्त आणि रक्त यांचं साहचर्य असतं. त्यामुळे पित्तदोषाची विकृती शरीरातली वृद्धी जशी जशी कमी होते तसे रक्तातले दोष, टॉक्झिन्स कमी व्हायला लागतात आणि त्यामुळं त्वचा ही चांगली व्हायला लागते. त्वचामधले जे काही विवर्णता असते, खाज असते, स्त्राव असतात, हे सगळे विरेचन चिकित्सेनंतर पुढच्या आठवड्यात लगेचच व्यवस्थित व्हायला लागतात. आणि विरेचनानंतर जे शेष दोष शरीरामध्ये राहिलेले असतात ते काढून टाकण्यासाठी रक्तमोक्षण, शरीराच्या बाहेर रक्त काढून टाकणे, ब्लड लेटिंग असं म्हणतात, तर ते 2 पद्धतीने होतं. एक होतं स्थिरागत रक्तमोक्षण म्हणजे डिस्पोजेबल IV सेटनी, निडलनी शरीराच्या बाहेर 100 ते 150 ml रक्त काढलं जातं. आणि जर एरिया जास्त लिमिटेड असेल तर म्हणजे उदाहरणार्थ तळहात, तळपायांपुरताच मर्यादित आहे तर तिथं तुम्ही लीच ॲप्लिकेशन किंवा ज्याला जलौकावचरण म्हणतात. अनेक लोक जे वासोट्याला ट्रेकिंगला गेले असतील तर त्यांना ही गोष्ट माहिती की आपल्याला कळत पण नाही की आपल्या शरीरावरती जळवा कधी पकडल्या आणि आपलं रक्त कधी व्हायला लागलं. तर हे एक भगवान धन्वंतरीच्या हातामध्ये असलेलं एक शस्त्र आहे आणि हे एक अत्यंत अमोघ चिकित्सा आहे की ज्याच्यामुळं डीप सीटेड जे दोष असतात ते मायक्रो चॅनल्स जे असतात हे जळूच्या लाळेमध्ये केमिकल असतं, त्याच्यामुळे हे मायक्रो चॅनल ओपन होतात. त्यामुळे तिथं औषधोपचार व्यवस्थित पोचतात. तिथले दोष जे आहेत हे रक्तस्रावाच्या माध्यमातून बाहेर येतात. त्यामुळं खाज होणे, वेदना होणे, दुखणे, इन्फेक्शन ह्या गोष्टी जळूच्या ट्रीटमेंटनंतर लगेच बऱ्या होतात. मानसिक दोष नियंत्रणात आणण्यासाठी नस्य ही चिकित्सा, नाकामध्ये काही औषधी तेलाचे ड्रॉप टाकणे अशी चिकित्सा केली जाते. आणि अवगाह एखाद्या औषधी काढा असतो तो बनवणे, पंचवल्कल किंवा त्रिफळा यासारखी जी औषधं आहेत, निमसाल यासारखी औषधं आहेत, त्यांचा काढा करून त्या काढ्यामध्ये तळहात किंवा तळपाय बुडवून ठेवले जातात, 5-10 मिनिटासाठी ठेवले जातात. त्यामुळं आतमध्ये छोट्या छोट्या चॅनलमध्ये जे काही इन्फेक्शन दडलेलं असतं की जिथपर्यंत औषधं पोचू शकत नाहीत, ही एक स्थानिक चिकित्सा आहे. त्यामुळे तिथल्या लोकलाइज क्लिन्झिंग त्यांनी चांगलं होतं. तिथले इन्फेक्शन, फंगस, बॅक्टेरिया ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागतात आणि औषधोपचार हे
स्पीडअप होतात. त्यामुळं अवगाह चिकित्सा ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. बस्ती ही चिकित्सा ही तर अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यासाठी आपण गुदमार्गातून काही औषधी तेलं किंवा औषधी तूप हे आतमध्ये सोडलं जातं आणि रेक्टल म्युकोजा असतो हा एक ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा एक अभिनव भाग ही आयुर्वेदाने खरोखरी आरोग्यशास्त्राला दिलेली एक मोठी देणगी आहे. याच्यावरती डॉक्टर शरदिनी डहाणूकर या एक KEM हॉस्पिटलमधल्या एक ज्येष्ठ प्राध्यापिका होत्या, डॉक्टर होत्या. त्या आधुनिक शास्त्राच्या डॉक्टर असूनही त्यांनी बस्ती चिकित्सेवर अत्यंत मोलाचं संशोधन कार्य केलेलं आहे. हे ज्यांना कुतूहल असेल त्यांनी जरूर पाहावं की बस्ती ही चिकित्सा किती आमूलाग्र आहे. म्हणजे ती मुळावर काम करते. कारण रेक्टल म्युकोजामधून अनेक जे ऑइल सोल्युबल, फॅट सोल्युबल जी औषधं असतात ती तिथून चांगली शोषली जातात. त्यामुळे वेगवेगळ्या औषधी तेलं, तूप हे जर तुम्ही त्या मार्गाने जर दिलं तर त्याचा त्वचेवरती परिणाम चांगला होतो. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींवरही संशोधन झालेलं आहे. विशेषतः चोपचिनी, मंजिष्ठा, सारिवा, गुळवेल, कुटकी, त्रिफळा, काडेचिराईत अशा अनेकविध डझनावारी वनस्पती आहेत की ज्यांच्यावरती केवळ ग्रंथांमध्ये नोंदी नाहीत तर संशोधन पण झालेलं आहे की या वनस्पतींचा प्रकृतीच्या अनुसार, वयाच्या अनुसार, आजाराच्या तीव्रतेप्रमाणे, आजाराच्या प्रकाराप्रमाणे वापर जर तुम्ही केला तर त्याचा अमृतासमान उपयोग होतो. त्यामुळं कुठल्याही पद्धतीचे सोरियासिसचे प्रकार असतील तर यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा ही सगळ्यांनी जरूर करून बघावी आणि एक लॉंग लास्टिंग रिलीफ तुम्हाला याच्यामुळे नक्की मिळेल असं मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो. धन्यवाद.